जगातील सर्वात बुटकी म्हैस जी आहे ते राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या परळीच्या कार्यक्रमामध्ये ही या ठिकाणी प्रदर्शनासाठी आणली गेली आणि माझ्यासोबत तिचेच मालक आहेत. काय या म्हशीची खासियत काय नाही? नमस्कार. मी अनिकेत त्र्यंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर महापुष्पदन एक्सपो 2026 इथे आम्हाला एक खास आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आता राधाचं वैशिष्ट्य म्हणजे तिनं आता 2 महिन्यापूर्वी एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला होता. त्यामुळे तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली. राधाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो. आता ती 3.5 वर्षाची झालेलं आहे. विशेष म्हणजे राधाने आतापर्यंत 25 कृषी प्रदर्शन केली. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर कर्नाटक या ठिकाणी आपल्याला जाण्याची संधी भेटली होती. विशेष म्हणजे राधाला खुराकामध्ये आम्ही तिला मक्काचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड दिली जाते. त्याचबरोबर पहिला कृषी प्रदर्शनात तिला एक 5 लाख रुपयाची मागणी झाली होती. जसं पुढे घेत गेली नंतर आता महाराष्ट्रामध्ये पहिलंच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला भेटलेला आहे. त्या किंमत वगैरे जर कोणी विचारली अशा प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये तर तुम्ही तिला आता तब्बल एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नंतर आता 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे. पण आता या ठिकाणी परळी वैजनाथ म्हणजे पशु पक्षी प्रदर्शन भरलं आहे. त्यामध्ये तिचं एक इंटरनॅशनल स्तरावर एक आपलं सिलेक्शन होण्याची संधी आहे. आपण एक युनिक पीस म्हणून आपल्या देशाकडून एक जगासमोर मांडण्याची आपल्याला संधी भेटणार आहे. तिचं आपल्याला नक्की सोनच करायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला समजली किंवा ही सगळ्यात छोटी म्हैस आहे त्यावेळेस म्हणजे कधी कल्पना झाली? सुरुवातीला काय झालं, ती एका वर्ष झाली तेव्हा कळलं ते उंची काय वाढत नाही. मग आमच्या वडिलांनी असले जण म्हणायचे की काय उपयोगाचं नाही म्हैसी इकडून टाकाय. पण आमच्या वडिलांची कशी इच्छा होती की तिला कुठल्या तर कृषी प्रदर्शनात आपण नेऊ. आता तुम्ही छोट्या गायच्या जातीच्या पुंगनूर जातीची गाय बघताय, ते गाय भरपूर आहेत. पण म्हशीमध्ये तुम्हाला पहिलीच अशी म्हैस झाली. जर उद्या इथं सक्सेसफुली ब्रीडिंग झालं तर छोट्या म्हशींची पैदास हिच्यापासून चालू होऊ शकते. त्यानंतर एका वर्षानंतर समाजाची उंची वाढत नाही. मग त्यानंतर माझी BS झाली राहुरी विद्यापीठातून. मग मग माझी पण अशी इच्छा होती की कुठे तर संधी भेटावी. मग सोलापूर या ठिकाणी आपल्याला पहिलं जो दावा होता जगातील सर्वात बुटकी म्हैस, तिथं आपण सुरुवातीला एवढा प्रतिसाद भेटला मोठा की अख्ख्या देशभर तिचं नाव झालं जगातील सर्वात बुटकी म्हैस. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं देशात सर्वात छोटी म्हैस. ते पण आपल्याला भेटून गेलं. म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला एक 9 महिन्यानंतर भेटलं. तेव्हा ती जगातील सर्वात छोटी म्हैस अशी ती ठरली. एक विश्वविक्रम ते नाव झाला. दुधाचं वगैरे आता ब्रिडिंगबद्दल सांगायचं झालं तर आता ते वैद्यकीय सल्ल्याने आम्ही त्याला गाभण ठेवणार आहे. आता विशेष म्हणजे तिची सगळी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम चेक झालेलं आहे. ते हिटवरती पण व्यवस्थित येते. पण डॉक्टरचा सल्ला कसा आहे, आता तुम्ही ह्या कंडिशनला नॉर्मल मेलचं सिमेंट भरलं तर तिला सिजर वगैरे करायला लागेल. त्यामुळे जर आपण रिसर्चमधनं व्यवस्थित तिचं ब्रिडिंग करणार आहे, लवकरच तिला आपण गाभण ठेवण्याचा प्रयत्न राहील आपला. या ठिकाणी पाहिलं गेलं तर जगातील सर्वात बुटकी म्हैस जे आहे ते या ठिकाणी पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज बिडिया, बीड, परळी.